मित्रांनो, आज मी तुम्हाला आमची शेती दाखवतो. हे बघा, हा उडीद आहे. संपूर्णपणे उडीद केलेला आहे बघा. आणि पलीकडल्या साईडला बाजरी आहे. वातावरण कसं आहे, मस्त आहे ना. हा पवन चिक्कीचा आहे. पवन चिक्की आहेत पुढं. हा उडीद आहे. आता शेंगा लागायला लागलेत. डोंगरामध्ये ह्या प्रकारचं गवत असतं बघा. मोठ्या प्रमाणात बांधांना गवत उगवत असलं. हे कडेपत्र आहे. हा रुई आहे, रुई. त्या बावळीपत्र कडेनं घेवडा लावलेला आहे. कडपत्र घेवडा आहे पूर्ण तिकडं. हे आमचं शेततळ आहे, छोटंसं शेततळ. त्याच्यामध्ये आम्ही पाणी टाकतो. याच्यामध्ये डाळिंबाची बाग पण आहे. मध्ये मुग्या, हुलग वगैरे लावलेलं आहेत. हे पलीकडल्या साईडला पूर्णपणे बाजरी आहे. हा मुगे आहेत बघा सगळं. किती छानपैकी आले बघा. डाळिंबीची बाग आहे ना. त्या डाळिंबीच्या बागाची शेजारी लावलेलं आहे. हे आमचं डाळिंबीचं रोप आहे. हा एक रोप आहे, छानपैकी आलेला आहे. वाढ ही चांगली आहे. इथून सगळं असं वरती पातूर बाजरी. पूर्णपणे मुगे आहेत. त्या साईडला हुलगा आहे. हा हुलगी झाड आहेत. हुलग्याची शेंगा. ही चवाळीची शेंगा आहे. ही चवाळीचं झाड आहे. झाड म्हणजे वेलवर्गीय वनस्पती आहे. थोडीफार भाजी पण लावलेली आहे आम्ही. ही बाजरी आहे बघा. जवळून दाखवतो तुम्हाला. हे बाजरीचं पीक आहे. मोठ्या प्रमाणात आहे ह्या साईडला. कशी वाटली आमची शेती कमेंट करा. कमेंट बॉक्समध्ये सबस्क्राईब करा. येणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा. ओके, थँक्यू.